नमस्कार श्रोते हो, मी तुमची गॉसिप गर्ल RJ वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ओनली ऑन स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. हे ठिकाण कोणतं मंदिर नाहीये किंवा कोणत्या लेणी सुद्धा नाहीये, तर आज चक्क आपण एका गडाला भेट द्यायला जाणार आहोत. त्यामुळे कार्यक्रम शेवटपर्यंत ऐकत राहा. तर मंडळी, आज आपण ज्या किल्ल्याला भेट देणार आहोत त्याचं नाव, त्याची ओळख विजयाचा किल्ला म्हणून केली जाते. हा किल्ला 16व्या शतकातील महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील गणपतीपुळे जवळील एका नाट्यमय किनारी किल्ला आहे. शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते त्या ठिकाणी तो एका कड्यावर वसलेला आहे. सुमारे 13 एकर क्षेत्रफळ असलेला हा समुद्री किल्ला समुद्रातील महत्वाच्या व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी वापरला जात असे. शेकडो वर्षांपासून दुर्लक्षित आणि खराब झालेला असला तरी त्याच्या बहुतेक बाह्य भिंती, बुरुज आणि तटबंदी अजूनही शाबूत आहेत आणि म्हणूनच त्या किल्ल्यांची भव्यता काय आहे हे आपल्याला समजतं. मंडळी, हा किल्ला विजापूर सल्तनतने बांधला होता आणि 1500च्या उत्तरार्धात संगमेश्वराच्या नाईकांनी त्याचे धैर्याने रक्षण केले होते. नंतर तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याचा भाग बनला आणि 1818 मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात येण्यापूर्वी नौदल सेनापती कान्होजी आंग्रे यांनी त्याचे नूतनीकरण केले. असा हा भव्य दिव्य किल्ला, ज्याला इतिहास देखील तितकाच भव्य दिव्य लाभलेला आहे, असा विजयाचा किल्ला म्हणजेच जयगड किल्ला. आज आपण या किल्ल्याबद्दल गप्पा मारणार आहोत. मंडळी, गणपती मंदिर आणि आंग्रेंचे अवशेष असलेले हे मंदिर भव्य किल्ल्याच्या भिंतींमधून पर्यटक मध्यवर्ती प्रांगणात प्रवेश करतात. या 3 खोल गोड्या पाण्याच्या विहिरींमध्ये अजूनही वर्षभर पिण्यायोग्य पाणी असते, जे त्याच्या काळातील किनारी अभियांत्रिकीच्या प्रगतीचे संकेत देते. उंचावलेला प्लॅटफॉर्म आणि वरच्या तटबंदीवरून तुम्हाला अरबी समुद्र, जयगड खाडी आणि 1832 मध्ये बांधलेल्या जवळच्या सक्रिय दीपगृहांचे चित्तथरारक दृश्य पाहायला मिळते, जे बहुतेक कास्ट आयर्न आणि स्टील पासून बनवलेले आहे. हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे जे पश्चिम महासागराच्या क्षितिजाला उजळवते आणि अविस्मरणीय दृश्य बनवते. जयगड किल्ला. मंडळी, जयगड किल्ल्याची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला माहीत असायलाच हवी आहेत. जयगड किल्ल्यावरील भव्य तटबंदी आणि खंदक पहा, जो विजापूर सल्तनतले बांधला होता आणि मराठा सेनापती कान्होजी आंग्रे यांनी मजबूत केला होता. मराठा नौदल अधिकाराचे प्रतिबिंब असलेले गणपती मंदिर आणि आंग्रेच्या राजवाड्याचे अवशेष असलेले अंगण आवर्जून एक्सप्लोर करा. 3 खोल गोड्या पाण्याच्या विहिरी, ज्या अजूनही पिण्यायोग्य पाणी पुरवतात, आणि हे किनारी अभियांत्रिकीचे उत्तम पराक्रम आपल्याला दर्शवते. समुद्र आणि खाडीच्या विस्तीर्ण 360 अंश दृश्यांचा आनंद घेण्यासाठी मर्यादित संध्याकाळी 1832च्या कास्ट लोखंडी दीपगृहावर चढा आणि जो काही नजारा तुम्हाला तिथून पाहायला मिळणार आहे, तो काही केला मी सांगू शकत नाही, तो तुम्हाला तिथे जाऊन अनुभवावाच लागणार आहे. अरबी समुद्र, जयगड खाडी, JSW बंदर आणि गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याच्या तटबंदीवरून विहंगम दृश्ये कॅप्चर करतात. आणि जर तुम्हाला सोशल मीडियावरती थोडंसं फ्लॉन्ट करायचं असेल तर आवर्जून तुम्हाला तिथे खूप सुंदर सुंदर दृश्य मिळणार आहेत. तिथं खूप तुम्ही छान फोटोग्राफी करू शकताय आणि अर्थातच तिथं गेल्यानंतर तिथला इतिहास जाणून घ्यायला विसरू नका. आणि माझं तर एक म्हणणं आहे की बाबा, लहानपणी शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला इतिहास काही आवडायचा नाही, परंतु आता आपण मोठे झालोय आणि आपलं कर्तव्य आहे की आपल्या भारताचा इतिहास आपण जाणून घ्यायलाच पाहिजे आणि तो आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना तो आहे तसा सांगायला पाहिजे, शिकवायला पाहिजे आणि दाखवायला सुद्धा पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतंही मॉर्फिंग करायला नको आहे असं मला वाटतं. पण हा जयगड किल्ला नेमका आहे तरी कुठे, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर जयगड किल्ला हा रत्नागिरी शहराच्या केंद्रापासून आरेवारे रोड आणि MHSH 4 मार्गे सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला साधारण 1.25 तास लागतो. आता जायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न. तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सुमारे 54 किलोमीटर अंतरावर असा हा जयगड किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्ही जर ट्रेननी जाणार असाल तर नक्कीच आपल्यापासून पुणे आणि कुर्डुवाडी या 2 ठिकाणावरून रेल्वे मिळू शकते. पुण्यावरून तर नक्कीच मिळेल, परंतु कुर्डुवाडीवरून आपल्याला ती ट्रेन मिळेल की नाही याची मला थोडी शंका आहे. म्हणजे
तितकीशी माहिती नाही तर जाण्यापूर्वी आवर्जून चेक करा. आणि जर विमानाने जाणार असाल तर रत्नागिरी विमानतळावरून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर हा जयगड किल्ला आहे. आणि जर बसने जाणार असाल तर बस डेपो गणपतीपुळे रत्नागिरी या ठिकाणावरून जयगड किल्ला हा साधारण 19 किलोमीटर अंतरावर आहे. आणि एक मार्ग जो माझा सगळ्यात आवडता आहे तो म्हणजे अर्थातच रस्त्याने जाऊ शकता, परंतु तुम्ही तुमची पर्सनल गाडी करून जाऊ शकता. पर्सनल गाडी करण्याचे देखील तितकेच फायदे आहेत आणि आपण ट्रेनने, विमानाने किंवा बसने गेल्याचे देखील तितकेच फायदे आहेत. परंतु जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील, थोडेसे वृद्ध व्यक्ती असतील तर अशा वेळी ना मला वाटतं की तुम्ही स्वतःची गाडी, प्रायव्हेट गाडी करून जाणं कधीही बेस्ट ठरेल. कारण की लहान मुलं असले किंवा मग वयोवृद्ध व्यक्ती असली तर आपल्याला बरेच स्टॉप्स हे घ्यावे लागतात, भूक लागली म्हणून किंवा नेचर्स कॉल आहे म्हणून. तर अशा वेळी आपली स्वतःची गाडी असणं कधीही योग्य आहे. पण जर तुम्हाला स्वतःची गाडी करायची नसेल तर नक्कीच ट्रेन हा ऑप्शन देखील तितकाच उत्तम आहे. तुम्ही ट्रेनने सुद्धा जाऊ शकता आणि तुम्हाला त्या ज्या बाकीच्या सोयी तुम्हाला लागणार आहेत त्या सोयी तुम्हाला ट्रेनमध्ये सुद्धा मिळू शकता. फक्त तिकीट बुकिंग करताना थोडंसं आधी बुकिंग करा. होतं काय की ज्यावेळी तुम्ही पीक डेजमध्ये बुकिंग करता कोणत्याही ठिकाणचं त्यावेळी तुम्हाला तिकिटाचे पैसे हे जरा जास्त द्यावे लागतात. आणि जर तुम्ही कुठेही जाण्यासाठी एक 3-4 महिने आधी जर बुकिंग केलं तर नक्कीच तुम्हाला तिकीट हे स्वस्त पडतात. मग ते ट्रेनचं असू देत किंवा मग एरोप्लेनचं असू देत, विमानाचं असू देत, तुम्हाला थोडंसं आधी बुकिंग केलं ना जर स्वस्त तिकीट मिळतात. आणि जर इमर्जन्सीमध्ये बुकिंग केलं तर बापरे बाप, तिकिटांचे दर बघून असं वाटतं की आपण कॅन्सल करूयात, पुढच्या वर्षी जाऊयात. त्यामुळे तुम्ही जर असं काही करत असाल तर आवर्जून आधी बुकिंग करा. आता बुकिंग करायचं म्हणताय तर इथे जाण्यासाठी बेस्ट टाइम कोणता हे देखील माहीत असायला हवंच आहे ना. तर या ठिकाणी जायचं कोणत्या वेळी हे आपण जाणून घेतोय. तर पीक सीझन याचा ना ऑक्टोबर ते फेब्रुवारी असतो. हवामान विषयक माहिती जर सांगायची झाली तर त्यावेळी उबदार स्वच्छ हवामान आणि रात्रीचे तापमान हे 15 डिग्री सेल्सिअस ते सुमारे 30 डिग्री पर्यंत असते. कारण की तुम्ही अर्थातच हिवाळ्यात चालला आहात. आणि जयगड किल्ल्याची तटबंदी, मंदिरे आणि दीपगृह एक्सप्लोर करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. आणि मध्यम जर हंगाम पाहायचा झाला या किल्ल्याला भेट देण्याचा तर तो येतो मार्च ते मे. उष्ण आणि दुपारपर्यंत तापमान हे अगदी 30 ते 38 अंश सेल्सिअस आणि किनारी वारे काही प्रमाणात दिलासा देतात. तर अशा वेळी मला वाटतं की तुम्ही उन्हाळ्याचं थोडंसं जाणं टाळावंच. स्थानिक अल्फोन्सो आंब्याच्या खास पदार्थांचा आनंद घ्यायला तुम्हाला उन्हाळ्यामध्येच मिळणार आहे आणि संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरायला देखील मिळणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात फिरायला जाण्याचे देखील त्याचे काहीतरी एक वेगळेच फायदे आहेत. आणि कमी हंगाम जर म्हणायचं झालं तर जून ते सप्टेंबर हा जयगडला भेट देण्यासाठी थोडासा कमी असा हंगाम आहे. मुसळधार पाऊस, उच्च आर्द्रता, तापमान साधारण 22 ते 28 अंश सेल्सिअस इतकं असतं आणि हिरवळीचे आणि नाट्यमय किनारी दृश्यांचे साक्षीदार तुम्हाला व्हायला मिळेल. कारण पावसांचे दिवस असतात आणि समुद्र कधी खवळतो कधी शांत होतो. म्हणजे त्याचं एक नैसर्गिक नाट्यमय दृश्य आपल्याला पाहायला मिळतं जर तुम्ही पावसाळ्यात गेला. पण मला जर विचाराल तर हिवाळ्यामध्ये तुम्ही आवर्जून जा. पण वेगवेगळ्या ऋतूंचे वेगवेगळे फायदे आहेत. जे काही तुम्ही उन्हाळ्यात जाल त्यावेळी तुम्हाला या समुद्राचे खवळलेले आणि शांत स्वरूप बघता येणार नाही. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात नाहीत गेला तर जे काही रत्नागिरी हापूस आहे तो तुम्हाला खाता येणार नाही. म्हणून वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जयगड किल्ल्याला भेट देण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. तर तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला काय आवडतं. म्हणजे तुम्हाला समुद्र किनारे आवडतात का, तुम्हाला रत्नागिरीचे हापूस आंबे खायला आवडतात का, मग थंड गुलाबी हवा तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही, किंवा तुम्हाला कधी वेळ आहे यानुसार तुम्ही तुमची ट्रिप नक्कीच प्लॅन करू शकता. आता जयगड किल्ल्याला भेट देण्यासाठी कोणता ऋतू योग्य आहे हे मी तुम्हाला सांगितलं आणि त्या ऋतूत जयगड किल्ल्याला भेट देण्याचे ते वेगवेगळे फायदे देखील मी तुम्हाला सांगितले आहेत आणि त्यानुसार तुम्ही ठरवायचे की बाबा आपल्याला कोणता ऋतू सुटेबल होणार आहे. आता जयगड किल्ल्याला भेट देताना काही महत्त्वाच्या गोष्टींची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला जयगड किल्ल्याच्या उभ्या पायऱ्या चढण्यासाठी आरामदायी सोल आणि ट्रेकिंग शूज घालावे लागणार आहेत. विशेषतः खंदक आणि तटबंदीजवळ सावधगिरी बाळगा. आणि म्हणून असं वाटतं की पावसाळ्यामध्ये
कोणत्याही गड किल्ल्यांना भेट न दिलेलं चांगलं. अर्थातच ट्रेकिंग म्हटलं की पावसाळा हाच एक ऋतू आपल्याला आठवतो किंवा पावसाळा म्हणलं की ट्रेकिंग एवढंच आपल्याला आठवतं. परंतु पहिल्यांदाच आयुष्यात ट्रेकिंग करायला जात असाल तर एकतर मोठ्या ग्रुपसोबत ट्रेकिंगला जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात ट्रेकिंगला जाणं शक्यतो टाळा. पण तुम्हाला निसर्गाच्या हाकेला ओ द्यायचीच असेल तर आवर्जून जा, परंतु सेफ्टी इज प्रायोरिटी. विशेषतः उन्हाळ्याच्या दुपारी खूप गरम होऊ शकते आणि सावलीत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने टोपी, सनस्क्रीन आणि पाण्याची बॉटल तुम्हाला सोबत कॅरी करावी लागणार आहे. आणि म्हणूनच ब्रेकपूर्वी सांगितले की बाबा 3ही ऋतूंमध्ये जयगड किल्ल्याला भेट देण्याचे वेगवेगळे फायदे तुम्हाला मिळतात. कड्याच्या काठाजवळ मोबाईल सिग्नल कमकुवत होऊ शकतो, म्हणून मार्गावर राहण्यासाठी ऑफलाईन ट्रेल नकाशे डाउनलोड करणे अगदीच उत्तम राहू शकतं. म्हणजे ऑफलाईन नकाशे सुद्धा आता मिळतात, ते सुद्धा तुम्ही तिथे जाण्यापूर्वी डाउनलोड करू शकतात. आणि हे फक्त जयगड किल्ल्याच्या बाबतीतच नाही बरं का, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही फिरायला जा, ऑफलाईन नकाशे डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून जिथे तुम्हाला सिग्नल मिळणार नाही त्या ठिकाणी त्या ऑफलाईन नकाशांचा वापर तुम्हाला होईल. आणि तुम्ही जर यदाकदाचित रस्ता चुकला असाल तर तुम्ही योग्य मार्गावर या. आणि म्हणून सांगेल की बाबा कुठेही नवीन ठिकाणी फिरायला जात असाल तर एकटे दुकटे अजिबात जाऊ नका, सोबत एखादा ग्रुप असायलाच हवा, तर आणि तरच तुम्ही नवीन ठिकाणी फिरायला जा. आता जयगड किल्ल्यावरती पुन्हा एकदा येऊयात. किल्ल्याला सुरक्षिततेचा अभाव असल्याने गटांमध्ये भेट देण्याची आणि मुलांवर देखरेख करण्याची, कड्याच्या कडांपासून दूर राहण्याची शिफारस ही केली जाते. आणि हे फक्त मला वाटतं जयगड किल्ल्यासाठीच नाही तर सगळ्या किल्ल्यांसाठी हे लागू होतं, कारण की हे सगळे गड किल्ले एकतर डोंगरावरती बांधलेले आहेत किंवा मग समुद्रात बांधलेले आहेत. त्यामुळे तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतःची काळजी सुद्धा घ्या. काही लाईक्स आणि फॉलोजसाठी कोणतंही भान न बाळगता फोटोज काढणं, व्हिडिओ शूट करणं हे पहिले बंद करा. पुन्हा बोलूयात आपल्या जयगड किल्ल्यावरती. तर साईटवर स्वच्छतागृह किंवा जेवणाची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे तुमचे स्वतःचे नाश्ता आणि पाणी घेऊन जा. आणि कृपा करून एक विनंती सगळ्यांसाठी असेल, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या गडकिल्ल्यांवर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तुम्ही कधीही भेट द्या किंवा नॉर्मली कुठेतरी जाताना भेट रस्त्यात ते दिसलं म्हणून भेट द्यायला गेलात तर त्या ठिकाणी जाऊन आपण केअर करणार नाही एवढी दक्षता घ्या. आता मी तुम्हाला अजिबातच सांगत नाही की जाऊन तिथला केर उचला किंवा साफसफाई करा, यावर सुद्धा बऱ्याच जणांचं दुमत होऊ शकतं. त्यामुळे आपण एक गोष्ट तर नक्कीच करू शकतो, ते म्हणजे कोणत्याही ठिकाणी जा तिथे आपण केर कचरा करणार नाही. एवढी छोटीशी काळजी जरी आपण घेतली ना तरी तिथं जो काही उद्भवणारा कचरा आहे तो 90% सुद्धा कमी होऊ शकतो. मला तर वाटतं 100% सुद्धा कमी होऊ शकतो. परंतु आपण 10% थोडंसं इकडे तिकडे बफर देऊयात. पण कृपा करून विनंती आहे की जगाच्या पाठीवर कुठेही फिरायला जा, विशेषतः भारतामध्ये कुठेही फिरायला जा, तिथे जाऊन आपल्याकडून केर कचरा होणार नाही, त्या ठिकाणाचं पावित्र्य आपल्याकडून कुठेही धक्का लागणार नाही, याची खात्री आपण घेतलीच पाहिजे. तर जयगड किल्ल्यावर बघण्यासारखं काय काय आहे ते एकदा पाहूयात. तर किल्ल्याच्या बाहेरील भिंती आणि खंदक अजूनही तिथेच आहेत आणि तुम्ही त्यांच्या बाजूने चालत जाऊ शकता. समुद्र आणि नदीपासून किल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी ते बांधले गेले होते. हा किल्ला शास्त्री नदी आणि अरबी समुद्राच्या छेदनबिंदूवर एका कड्यावर आहे आणि त्याची रणनीतिक रचना, ज्यामध्ये तटबंदी आणि बुरुजांचा समावेश आहे, ती विजापूर राज्यकर्ते मराठा ॲडमिरल कान्होजी आंग्रे आणि ब्रिटिश वसाहतवादाच्या काळात त्यांच्या संरक्षणात्मक भूमिकेची आठवण करून देतो. म्हणजे एवढा मोठा त्याला इतिहास लाभलेला आहे. तर आवर्जून जयगड किल्ल्याला भेट द्या. बरं, आता तिथे एवढ्याच गोष्टी आहेत का बघण्यासारख्या? तर नाही, अजून भरपूर आहे बघण्यासारखं. ते भरपूर काय काय आहे. किनारी तटबंदी आणि खंदक एक्सप्लोअर करण्याजोगं आहे. परंतु इतकंच नाही तर या किल्ल्यावर अजून बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातलं एक म्हणजे गणपती मंदिर आणि कान्होजी आंग्रे यांचा अंशतः जतन केलेला राजवाडा, दोन्हीही अंगणात आपल्याला पाहायला मिळतात. ते आपल्याला आध्यात्मिक जीवन आणि मराठा नौदल कमांडची झलक दाखवतात. हे अवशेष आपल्याला आंग्रेंच्या काळात गोष्टी कशा चालवल्या जात होत्या आणि लोक या परिसरात
कशी पूजा करत होते याची आठवण करून देतात. मोकळी जागा आणि त्यांच्या सभोवताली किनारी वाऱ्याचा आवाज होता आणि हे दृश्य क्या बात है. म्हणजे हे ज्यावेळी मी तुम्हाला सांगते ते वर्णन सांगतानाच मला असं त्या ठिकाणी पोहोचल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून प्रत्यक्षरित्या जयगड किल्ल्याला आवर्जून भेट द्या. आता भेट देण्यासाठी कोणता काळ योग्य आहे, कसं जायचं, हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर गेलास तर त्या किल्ल्यावर अजून काय काय आहे बघण्यासारखं हे मी तुम्हाला सांगत आहे. तर मंडळी, आज आपण सफर इतिहासाची या सिरीजचा पुढचा भाग बघतोय, ज्यामध्ये आज आपण थेट जाऊन पोहोचलोय जयगड किल्ल्यावर आणि जयगड किल्ल्याचा इतिहास जाणून घेतोय. तिथले जे काही अवशेष आता आपल्याला पाहायला मिळतात त्याबद्दल देखील गप्पा मारतोय. मंडळी, 1832 मध्ये किल्ल्याच्या बुरुजावर बांधलेले हे कास्ट लोखंडी दीपगृह अरबी समुद्र, एक खाडी, JSW बंदर आणि गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याचे 360 अंशाचे चित्तथरारक दृश्य देते. आणि हे तुम्ही जयगड किल्ल्यावर आवर्जून पहा. LED प्रकाशित दीपगृह अजूनही रत्नागिरी आणि दाभोळ दरम्यान जहाजांना मार्गदर्शन करते. यातून एक शांत दृश्य दिसते जे समुद्राच्या आणि त्याच्या इतिहासाच्या आठवणींना उजाळा देते. आणि आपला मोटिव्हच तो आहे की सफर इतिहास जाणून घ्यायचा आहे. इतिहासाच्या दौऱ्यावरती आपण जात असतो आणि जे काही ऐतिहासिक स्थळं आहेत त्या स्थळांना आपण भेट देत असतो आणि त्याचं महत्त्व देखील जाणून घेत असतो. त्यासोबत त्या ठिकाणांना भेट देण्यासाठी उत्तम काळ कोणता हे सगळं माहिती जाणून घेत असतो. तर हा आजचा स्पेशल एपिसोड सफर इतिहासाची जयगड किल्ला तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला जरूर कळवा. 7231908908 या क्रमांकावर मेसेज करून किंवा डिरेक्टली कॉल करून. याच नोटवर मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी आज इथेच तुमचा निरोप घेणार आहे. ऐकत रहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन.